काका काय सांगताल, आता हा वाघनख्यांवरने जो वाद चालू आहे, हा नेमका वाद कसा मिटेल आणि ह्याच्यात सत्यता काय? आता इंग्लंडच्या संग्रहामध्ये जे वाघनख आहे त्या वाघनखाच्या संदर्भात आपल्याला जे ऐतिहासिक संदर्भ किंवा पुरावे मिळतात ते असे आहे की ज्यावेळेस शेवटचे छत्रपती प्रतापसिंह यांना इंग्रजांनी त्यांच्या कारभारी म्हणून ग्रँड डफ यांची नेमणूक केली की याच ग्रँड डफ आणि प्रतापसिंह छत्रपती यांचे फार चांगले ऋणानुबंध होते. अनेक वर्ष तो साताऱ्यामध्ये म्हणजे 1818 पासून 1823 सालापर्यंत हा ग्रँड डफ इंग्रजांच्या वतीने प्रतापसिंह छत्रपतींचा कारभारी होता. आणि याच ग्रँड डफनी शास्त्रोक्त पद्धतीने मराठ्यांचा इतिहास पहिल्यांदा लिहिला. तो ग्रँड डफ ज्यावेळेस इंग्लंडमध्ये गेला जाताना त्याने छत्रपती प्रतापसिंह यांच्याकडं मोठ्या श्रद्धेने की मला काही शिवाजी महाराजांच्या वापरातल्या वस्तूंपैकी काही द्यावी अशी विनंती केली. आणि त्यावरून प्रतापसिंह छत्रपतींनी किंवा त्यांनी मागून घेतलं की सातारच्या प्रतापसिंह छत्रपतींच्या देवघरात असलेलं की ज्याला शिवाजी महाराजांचं वाघनख असं म्हणून संबोधलं जात होतं त्यावेळेस, ते वाघनख ते ग्रँड डफला दिलं. पुढे ते ग्रँड डफनी इंग्लंडला घेऊन गेला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नातवाने ते वाघनख इंग्लंडच्या म्युझियमला बक्षीस दिलं. आणि ते दिल्यानंतर कुठलंही एखादी वस्तू म्युझियममध्ये आल्यानंतर म्युझियमच्या रजिस्टरला त्याची नोंद होते आणि ही वस्तू काय आहे, कुठून आली, त्यामध्ये स्पष्ट स्वरूपात लिहिलेलं आहे की ग्रँड डफनी त्याला प्रतापसिंह छत्रपतींनी दिलेलं हे शिवाजी महाराजांचं म्हणून वाघनख त्यांच्या वंशजांनी आज या म्युझियममध्ये जमा केलेलं आहे. आणि तिथं ते मांडलं गेलं. ज्या ज्या वेळेस मराठी माणसं भारतीय माणूस या म्युझियमला भेट देत होते तर त्या म्युझियममध्ये असणारं छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि या वाघनखांना शिवाजी महाराजांनी वापरलेल्या ह्या वस्तू म्हणून मोठ्या श्रद्धेने त्याचं दर्शन घेत होते. भवानी तलवार ही कोल्हापूरच्या छत्रपतींनी त्या इंग्लंडच्या राजवंशाला दिलेली आहे, हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता जेवढी श्रद्धा आपल्याला त्या भवानी तलवारीबद्दल आहे आणि अनेकांची अशी इच्छा आहे की ही भवानी तलवार भारतात यावी. आता जरी ती येऊ शकली नाही तरी ती दर्शनासाठी येणं हे देखील भाग्याचं असतं. तसंच हे वाघनख आपण त्याला आता आपल्याला हे त्याच्यात कुठंही त्या वाघनखावर लिहिलं आहे का की शिवाजी महाराजांनी या वाघनखांनी केलं आहे असं कुठंच असणं शक्य नाही. त्यामुळं जी श्रद्धा आहे परंपरेने गेले 300-400 वर्ष आपण 300 वर्ष ज्या श्रद्धेने या वाघनखाकडं हे शिवाजी महाराजांचं वाघनख म्हणून पाहतो आहे, आपण त्या दृष्टिकोनातून भारतात आल्यानंतर त्याचं स्वागत करू आणि शिवभक्तांना खरंच या वाघनखाच्या दर्शनाने आनंद होईल असं मला वाटतं. काही जणांनी दावा केला आहे की ते खोटं आहे म्हणून. मी त्याबद्दल काय म्हणणार, कारण की हे बघा की त्यांनी हे खोटं आहे मग खरं वाघनख कुठं आहे हे त्यांना माहिती असेल किंवा हे वाघनख खोटं आहे हे त्यांनी पुराव्यानिशी मांडलं पाहिजे, दुसरं काही नाही. कारण काय मांडायला कुणालाही प्रत्येकाला अधिकार आहे, फक्त जे काय आपली मतं असतील त्यासाठी पुरावा द्यावा. आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की 1853च्या वेळेस जे गव्हर्नर होते तर त्यांनी देखील हे या वाघनखाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याविषयी शिवाजी महाराजांचं वाघनख म्हणून तो त्याचा संदर्भ देतो.